नमस्कार मित्रांनो, तुमचा व्हिडिओमध्ये सरचं स्वागत। आणि आज आमच्या गावातच अड्डा आहे हरिक्रममध्ये आणि जागवारची एंट्री डबल एकदा होणार आहे। आम्ही नेला नव्हता बैल आता उसाटणे अड्ड्यामध्ये, कारण का घरी कार्यक्रम असल्यामुळे गेलो ना आम्ही। आणि ॲरम बोलता आज पप्पा मी 100% बैलासोबत येणार, ते तुम्ही बघू शकता। ॲरॉन बघा आलेला आहे ॲरॉन टायगर। ॲरॉन काय सांगसाल तुम्ही, आज तुम्ही अड्ड्याला येणार आहेत? मग कुठल्या बैलासोबत येणार आहेत? बघा जागवारच्या सोबत येणार आहे। आणि तो बोललेला का पप्पा मला 100% आज बैलासोबत नाही, कारण का 2 अड्डे झाले आम्ही त्याला फसवतात, पण आज मॉडिफाय होऊन आलेलं आहे। बघा ॲरॉन, बघा मित्रांनो जागवार आलेलं आहे, फुल ॲग्रेसिव्ह बैल आज। तुम्हाला बोल पालिकारांची गाडी मित्रांनो, बाबू ड्रायव्हर बघू शकता तुम्ही, घरचीच गाडी हाकलणार आहेत आज। छोटीशी गाडी पण त्याची, बाबू केवाल्याचा बाबूची गाडी आहे पुढे, आणि बाबू ड्रायव्हर आणि बाबू केवाल्याचा विन झालेला आज मित्रांनो, पाहू शकताय तुम्ही। लय पोरं बोलव होती गुलाल ना गुलाल तुम्हाला मित्रांनो, पाहू शकतात आज फुल आनंदात असणार भाऊ आमचा, कारण गाडीला अंतर बघा किती दिलेला आहे आणि विन झालेली गाडी, फुल खर्च होणार आज जोराम पाडी। पाहू शकता तुम्ही, भाऊ विन झालेला आमचा, फुल आनंदात आहे आज। बॉक्स परतिलोट बीरचं बोला बोल, एक कोण भाऊला कसं वाटलं सर आज? भाऊ कसा धावतो? गाडी जमलेली जागवारची, बैल चाललेला हल्ली खाली बघू शकता। लय पोरांची मेहनत चालू आहे हल्ली, आणि हा पायऱ्याला बैल आहे। बैल झुपाचं काम चालू आहे। थांब थांब ॲरम भाई, कसं वाटतं तुम्हाला जागवार जिंकल्याबद्दल? इकडे बघ, प्रसिद्ध ड्रायव्हर दिनेश ड्रायव्हर आहेत आपल्या सोबत, आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे। नमस्कार, कसं वाटलं आज गाडीने गुलाल घेतलाय आणि तुम्ही ड्रायव्हर होते स्वतः, कसं स्पीड लागला आणि काय सांगाल?
ही आमची घरचीच गाडी. गाडीचा काय विषय आज संध्याकाळी 8 गुलाला झाली आमची. त्यामुळे गाडीचा काय टेन्शनच नाही ना, आलाची ना केलाची सोलो भेटून गाड्या. सुट्टीपासून चांगला स्पीड होता आणि धाग्यावरती पण चांगल्या प्रकारे अंतरामध्ये एक गुलाल घेतलाय. दोन्ही बैला आणि व्यवस्थित आणि मागे देखील एक एकविरी केसरी मध्ये जागवार आणि सोन्यानी गट पास केला होता. पहिलाच मैदान असेल का दादा तुमचं 3 फेऱ्याचा? कसा अनुभव होता? बैलांचा पण पहिलाच मैदान ना, माझं पण पहिलाच मैदान 3 फेऱ्यांचा तिथे जाऊन. त्यामुळे आम्ही जरा अडचत होतो गाडी, पण नाही बैलांची जिद्द. दादा 3 फेरेला आहे ना कुठेतरी गाडी आहे ना करायला लागली होती. कुठे कुठे भीती पण असते मनामध्ये की एक तास पलटून पण बाहेर जाऊ शकतात. काय मनामध्ये भीती होती? काय प्लॅनिंग होता? आमचा जागवार दोन्ही खांदी पब्लिकचाच, त्याच्यामुळे आम्हाला कुठली भीती नव्हती. आणि सोन्या दोन्ही खांदी आतूनच पळणार आणि दोन्ही बैल एक जोडी पाळणारे भावांसारखी आणि एकमेकाला साथ देत राहतात हल्ली. आणि दादा तुमचं पण आहे ना एक मुंबई बिंजोर क्षेत्रामध्ये आहे ना एक मोठं नाव झालेलं आहे, कारण की राहुल भाई सारख्या नामवंत ड्रायव्हरनी आणि नामवंत मालकांनी एक तुम्हाला चान्स दिली आणि मथुरच्या गाडीवरती गाडी देखील तुम्ही हाकलली आणि विन घेतला होता. आणि आज देखील एक जागवारला पण आणि सोन्याला पण गुलाल दिलाय. ज्या गाडीवर बसतो ना ती स्वतःची म्हणूनच दाखवतो, ती कोणती पण गाडी असो. याच्या आधी पण आहे ना तुम्ही दिनेश ड्रायव्हर आपण याची आपल्या शिवराजची पण गाडी हाकलत होते आणि आता सोन्याची पण गाडी हाकलतात. काय फरक वाटतंय सोन्याच्या आणि शिवराजच्या? काय नाही, सोन्या आणि शिवराज ही घरचीच माझी स्वतःची बैल म्हणून आहे आणि माझीच बैल आहे. आणि आजची लढतीबद्दल काय सांगाल? कशी लढत झाली? मैत्रीपूर्वक लढत झाली ना? ही गाडी म्हणजे कशी? त्यांची पण गाडी चांगलीच पळणारी गाडी आहे. कशी जमली म्हणजे गाडी आजची? गाडी समोरची गाडी पण चांगली पळणारी गाडी आणि मैत्रीपूर्ण शर्यत झाली. काय आज तुमच्या सोबत एवढी मित्र परिवार आहे, आपले नामवंत गाडा मालक म्हणजे नितीन दादा भोपी, त्यांचा पण विश्वास तुमच्यावर होता. आज मित्रांचा सर्वांचा आशीर्वाद आहे, बाकी काय त्यांची साथ आहे सर्व मित्रांची, त्यामुळं दोन्ही बाईला गुलाला. रोशन भाई काय सांगाल अजून काय? मी एकच विनंती करतो तुम्हाला का दिनेश ड्रायव्हर रात्री पण 2 वाजता बैलाजवळ, आम्ही कोण नसले रात्री घरची ना उठून पण बैलाजवळ बघायला जातात, कारण का बैलाजवळ फुल लक्ष आली म्हणजे देखरेख करणारी माणसं आणि सोपम भोपी हे नियोजन आणि सुट्टी मेकर आमचे परशुराम माली, हे 3 लोक आहेत का काहीच आम्हाला तकलीफ नाही आले गेल्यावर, कारण का तिन्ही माणसं अशी आहेत का जागेवर गाडी 5 ते 10 मिनिटात गाडी जमवणारी माणसं आहे. आम्ही त्या दिवस पण एक अड्डे गेलतो, तो सकाळी 11 वाजता गेलतो, वाजले 3 तरी आमची गाडी जमत नव्हती. पण सोपम भोपी 5 मिनिटांसाठी गाडीतनं उतरून आलेला आहे आणि 2च मिनिटांनी गाडी जमवून दाखवली. त्याला बोलता नियोजनचा बादशाह. तो जास्त हे बघा सोपम भोपी आणि नियोजन आयोजन सगळं यांच्याकडे असते. गाड्या जमवता हे सपोर्ट चालली. आम्ही जरी अड्ड्याला नसलो तरी स्वतः पहिले घेऊन अड्ड्यात जाऊन गुलाल घेऊन येतात. त्यांचा पहिले आभार मानतो आम्ही. धन्यवाद तुमचा. ओके चला ओके चल. जागवार मित्रांनो बघा इथे आनंद बघू